हॅलो फ्रेंड्स, अदिती मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टोल मच्छी फ्राय कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी। तर बघा, अतिशय उत्तम आणि टेस्टी मच्छी आहे ही। खूप म्हणजे छान अशी लागते, माझी फेवरेट आहे आणि माझ्या मुलांना पण आवडते, कारण की याचं मला मांस खूप असते या मच्छीला। तर बघा, हा हातभर असा लांब असतो टोल मासा, बघू शकता तुम्ही, हाता एवढा असतोच कंपल्सरी लांबलचक, आणि ते आता त्यांनी कापायला घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही, कट करताना त्याचे तुकडे एकदम अशा छान अशा पडत आहेत, नाजूक अशा तुकड्या पाडायच्या। ते बघा, छान अशा तुकड्या पाडून घ्यायच्यात आपण यांच्याकडनं, त्यांच्याकडूनच मी कट करून घेतले, मावशींकडून। तर बघू शकता भरपूर अशा या तुकड्या पडल्या आहेत। आणि मच्छी बघा, ती मी स्वच्छ धुवून साफ वगैरे करूनच हे केलेली आहे, त्यातलं पोटातली घाण वगैरे काढून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि एकदम फ्रेश आहे हा मासा, एकदम भेटलेला आहे तो बघा। आता त्याच्यावर मी मीठ घालणार आहे सुरुवातीला, थोडं मीठ, 1 ते 1.5 चमचा, म्हणजे पहिलेच आपण मीठ घालून घ्यायचं, परत घालायची गरज नाही लागत मीठ, थोडं नाही, 1 चमचावर चांगली हळद, 1.5 चमचा तरी वापरायचे, मोठा चमचा असेल तर 1 चम्मच पूर्ण वापरायचा आहे, भरपूर अशी। आणि दोन्ही बाजूला हळद, मीठ आणि कोकम हे छान असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित, छान एकदम। म्हणजे आपण हळद का टाकणार आहोत, कारण की याच्या मच्छीचा जो उग्रसा वास जो आहे तो सगळं म्हणजे निघून जातं आणि एकदम चविष्ट लागते हळदीमुळे। हळद पहिलं सुरुवातीला ही प्रोसेस केल्यावर। तर बघू शकतो छान असं आपलं हे लावून झालेलं आहे, कोकम पण, आणि हळद, मीठ आणि कोकम। आणि आता हा लाल तिखट मसाला पण मी ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला विसरून गेली, म्हणजे हळद मसाला तिखट वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने, हे बघा, लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर हे ॲड करायचे त्याच्यात मसाले, बघू शकता तुम्ही। आणि हे मग पूर्ण एकत्र करायचं आहे। कोकम वगैरे झाल्यानंतर लाल तिखट आणि हे धनिया पावडर आणि गरम मसाला, आणि आता ह्याच्यात थोडंसं आपण हे टाकणार आहोत, तांदळाचं पीठ। हे बघा, आता पुढे आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं होते। तांदळाचं पीठ ॲड केल्यानंतर छान अशी मच्छी पूर्ण, आणि हे परत आपण 10 मिनिटं ठेवून देणार आहोत परत हे मसाले आणि तांदळाचं पीठ वगैरे लावून झाल्यानंतर। त्यानंतर छान असं तुम्ही, आता बघा, मी तवा गरम करायला 10 मिनिटानंतर तवा गरम करायला ठेवला होता। तर तवा आपला चांगला तापून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर तेल घालून घ्यायचं, 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आणि तेल घातल्या पण नंतर, तेल जरा तापल्यानंतरच, आपल्याला वाटलं तेल आपलं गरम झालं त्याच्यानंतरच मच्छी आपण तेलात सोडायची फ्राय करायला। हे बघा, आता तेल आपलं तापलं, हे बघा छान असं बघू शकता तुम्ही, मग खाली चिटकत नाही, ठीक आहे, मच्छी खाली चिटकत नाही, व्यवस्थित शेकल्या जाते। आता बघू शकता अशा पद्धतीने, तुकडी पण बघा कशी मस्त आणि लांब सडक, त्यामुळे टेस्टी अशी मच्छी। आता या सगळ्या तुकड्या आपण तळून घ्यायच्यात पटापट, ठीक आहे, बघू शकता तुम्ही। आणि 10 मिनिटं एकदा खाली लो टू मिडियम, म्हणजे जास्त हे पण नाही, फास्ट पण नाही करायचं आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम गॅसवर आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता ही आपली एक बाजू शेकलेली आहे, तर आपण हे पलटून घेणार आहोत, व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे दुसरी बाजू शेकवायला। आता मोबाईल हातात पकडल्यामुळे मला जरा एका हातात फोन आहे, म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं जड पडतं आहे मग हे पलटायला, स्टँड लावलं नाही त्याच्यामुळे, ठीक आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली मी, तर ती पण तुम्ही ॲड करा, ॲड नाही झाली ॲक्च्युली, त्याचं पण स्किप झालं आहे थोडंसं, तर ते पण तुम्ही हे करा, ठीक आहे। अशा पद्धतीने ही मच्छी आता माझी दोन्ही बाजूने शेकून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर लगेच आता हे थोडंसं वरती करायचं तव्याच्या साईडला, आणि तेल करा की म्हणजे खाली उतरेल, डायरेक्ट असं काढून नाही घ्यायचं, साईडला असे कॉर्नरला ठेवून द्यायचं, म्हणजे जास्त मच्छी ऑइली राहणार नाही। तेल सगळे बारीक गॅस करून तेल थोडंसं 2 मिनिटं, आणि मग काढून घ्यायचे लगेच। आणि मी लगेच हे बघा दुसरे परत टाकलेले आहेत फ्राय व्हायसाठी,
बघू शकता तुम्ही. आता हे बघा, दुसरी पण व्यवस्थित एक बाजू आपली फ्राय झालेली आहे. हे बघा, आता लगेच सेकंड बाजू पलटून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सर्व मच्छी फ्राय करून घ्यायचे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच दिवस व्हिडिओ टाकत नव्हती कारण की दिवाळीची जरा गडबड चाललेली, त्यामुळे फराळ वगैरे काहीच नाही. यावर्षी फराळाचा एकही व्हिडिओ म्हणजे हे नाही केला. तर आणि माझे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर खूप कमी झालेत. हे बघा, आता ही बाजू पण आपली छान अशी शेकून झाली आहे पण मच्छी. अशा पद्धतीने हे बघा, बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्कीच सांगा. ठीक आहे. आणि अशाच माझ्या रेसिपींना प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.